नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, महाराष्ट्र स्कॉलरशिप यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आपण बघितलं असेल थंबनेलमध्ये जे काही थंबनेलमध्ये आपण बघितलं की महाडीबीटी पोर्टल बंद झालेलं आहे, जे अगोदर आपण ज्यावर स्कॉलरशिपचा फॉर्म भरत होतो. आणि त्याचप्रकारे नवीन पोर्टल गव्हर्नमेंटने लॉन्च केलं आहे, त्याच्याबद्दल आपण बघणार आहे. आपला फॉर्म कसा बघायचा, कुठे भरायचा, त्याबद्दल गव्हर्नमेंटने काय नोटिफिकेशन दिलं आहे, आपण ते एकदा नोटिफिकेशन बघणार आहे. तर वेलकम आहे आपलं महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही खाली दिलेल्या ईमेल आयडीवर आम्हाला मेल करू शकता. आम्ही लवकरात लवकर तुम्हाला रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न करू. तर आपण बघू महत्त्वाची सूचना आहे महाडीबीटी पोर्टल करून. तर मॅट्रिक उत्तर म्हणजे जे आपण प्रोफेशनल कोर्सनंतर जे 12वी नंतर फॉर्म भरत असतो तसेच 54 योजना, तसेच मॅट्रिक पूर्व म्हणजे 12वीपर्यंत असणारे 15 योजना, तसेच संजीव गांधी श्रावणबाळ म्हणजे जे काही सर्व गव्हर्नमेंटच्या समाज कल्याण योजनेअंतर्गत राबवल्या जातात योजना, त्या योजना आता तात्पुरत्या स्वरूपात अनुपलब्ध म्हणजे वेबसाईटवर अनुपलब्ध म्हणजे अवेलेबल नाही आहे. तर त्यासाठी काय म्हटलं, महाराष्ट्र शासनातर्फे सुधारित सेवा, अधिक कार्यक्षमता आणि थेट लाभ हस्तांतरण योजनेची सुव्यवस्थित अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी, म्हणजे जे काही स्कॉलरशिप मिळत होती इरेग्युलर मिळत होती, कोणाला मिळत होती, कोणाचे अर्ज दिसत नव्हते, कोणाला वेळेवर स्कॉलरशिप येत नव्हती, कोणाचा फॉर्म समजत नव्हता, अशासाठी त्यांनी काय केलं आहे, विद्यमान म्हणजे सध्या महाडीबीटी पोर्टल आता महाडीबीटी 2.0 या नव्या स्वरूपात अद्ययावत करण्यात येत आहे. म्हणजे महाडीबीटी पोर्टलला अपडेट करून नवीन 2.0 नवीन पोर्टल आणलेलं आहे. तर या प्रणाली स्थलांतर आणि संबंधित तांत्रिक कामामुळे 1 जून 2026 ते 15 जून 2026 या कालावधीत विद्यमान महाडीबीटी पोर्टलवरील सेवा तात्पुरत्या स्वरूपात अनुपलब्ध राहतील, यांची आपण कृपया नोंद घ्यावी. म्हणजे महाडीबीटी पोर्टल हे फक्त 1 जून 2026 ते 15 जून या 2026 या कालावधीतच बंद राहणार आहे. त्यानंतर महाडीबीटी पोर्टल 2.0 हे नवीन आपलं लॉन्च झालेलं आहे, ते आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर काय म्हटलं तर कोणत्या सुविधा बंद राहणार आहे, तर वरील नमूद केलेल्या कालावधी जो काही कालावधी आपल्याला सांगितला 1 जून ते 15 जून म्हणजे 15 दिवसात, तर नवीन अर्ज स्वीकारणे आणि नियुक्तीकरण म्हणजे नवीन अर्ज भरणे किंवा रिन्युअल करणे, अर्जाची छाननी करणे म्हणजे चेकिंग करणे, जे काही कॉलेज लेवलला डिपार्टमेंट लेवलला केली जाते. त्यानंतर देयक तयार करण्याशी संबंधित कामे, म्हणजे त्या जे काही देयक म्हणजे जे आपले स्कॉलरशिप असते ते काय करतात, अप्रूव्ह झाल्यानंतर त्याचं एक रोस्टर बनवत असतात की कोणाकोणाची स्कॉलरशिप अप्रूव्ह झाली बाबा, ते रोस्टर नंतर मंत्रिमंडळात जमा केले जाते आणि तिथून त्याची स्कॉलरशिप डिस्पर्स केली जाते. त्या किंवा MIS जे अहवाल तयार केले जाते सरकारकडून, ते अहवाल या गोष्टी सगळं बंद राहणार आहे या कालावधीत. तर काय करायचं आहे, तर आव्हान केलं आहे त्यांनी की 1 जून 2026 पासून मॅट्रिकपूर्वक आणि जे काही सर्व योजना ह्या महाडीबीटी 2.0 पोर्टलद्वारे स्वीकारल्या जातील. म्हणजे ह्या ज्या काही योजना असेल ह्या योजनेची अर्ज आता आपल्याला 1 जूनपासून महाडीबीटीच्या 2.0 या पोर्टलवर करायचं आहे. तर विद्यमान महाडीबीटी पोर्टलवरील योजनेसाठी नवीन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 1 जूनपासून बंद राहील. म्हणजे जे काही जुनं पोर्टल आपण यूज करत असतो महाडीबीटी, त्या पोर्टलवर 1 जून 2026 पासून सर्व अर्ज घेणे बंद राहणार आहे. त्याचबरोबर जे काही रिन्यू अर्ज असेल हे सुद्धा आपल्याला तिकडे भरायचे आहे. तर स्थलांतराच्या या कालावधीत अर्जदारांना त्यांचे मागील अर्जाचे तपशील महाडीबीटी 2.0 पोर्टल तात्पुरत्या स्वरूपात कदाचित पाहता येणार नाही. म्हणजे जे काही ट्रान्सफर करणं सुविधा चालू राहणार, त्या सुविधा तुम्ही कोणत्याच वेबसाईटवर, जुन्या किंवा नवीन कोणत्याच वेबसाईटवर तुमचा अर्जाची स्थिती चेक करू शकणार नाही. म्हणजे जे काही तुम्ही अर्ज भरलेला असेल ते तुम्ही कोणत्याच पोर्टलवर बघू शकणार नाही आहे. त्याचप्रकारे 25-26 आणि 26-27 या शैक्षणिक वर्षाचे अर्ज केवळ महाडीबीटी 2.0 या पोर्टलवर सादर करावेत. म्हणजे जे काही नवीन अर्ज असणार किंवा रिन्यूअल असणारे 25-26चं 26-27चं हे अर्ज आपल्याला नवीन वेबसाईटवरच आता करायचे आहे. विद्यमान पोर्टलवर महाडीबीटी 2.0 या पोर्टलवर स्थलांतराच्या कालावधी अर्जदारांनी सहकार्य करावे. म्हणजे गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे की जे काही पोर्टल राहणाऱ्या पोर्टल काम करत असताना काही अडचणी येतात, त्यासाठी सर्वांनी आम्हाला सहकार्य करा. त्यासाठी अधिक माहितीसाठी आपलं इथं टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल आपण दिलेलं आहे. या चॅनलला तुम्ही स्कॅन करून जॉईन होऊ शकता आणि तुम्हाला काही मदत लागल्यास आम्ही तिथे सर्व अपडेट टाकत राहू. कोणती वेबसाईट असणार आहे नवीन, ते वेबसाईट आपण तिथे अपडेट करणार आहे. आणि जे काही मार्गदर्शन असणार आहे ते मार्गदर्शन सर्व आपण या चॅनलवर अप टू डेट ज्या काही गोष्टी असणार आहे त्या नेहमी टाकत राहणार आहे. त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, व्हॉट्सअपला जॉईन करा, टेलिग्रामला जॉईन करा. जे काही फाईल असणार ते टेलिग्रामवर येणार आहे, GR वगैरे नोटिफिकेशन असणार आहे. त्यानंतर व्हॉट्सअपला आपलं जे अपडेट असणार आहे, फॉर्म कधी भरायचे, कोणते डॉक्युमेंट लागणार आहे, सर्व माहिती आपण देणार आहे. आणि महाराष्ट्रातल्या कोणत्याही स्कॉलरशिप 8वी वर्गापासून जे स्कॉलरशिप मिळतात, 8वीपासून तर जे काही ग्रॅज्युएशन PhD पर्यंत जे काही स्कॉलरशिप असणार आहे, सर्व माहिती आपण आपल्या चॅनलवर मराठीमध्ये सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सर्वांनी लवकरात लवकर आपले चॅनल जॉईन करा, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांपर्यंत हे चॅनल आणि माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा. समोरील फॉर्म कसा भरायचा, काय असणार आहे, गव्हर्नमेंटच्या GR बद्दल आपण व्हिडिओ ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघा. सर्व फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा, कसं चेक करायचा, सर्व प्रोसिजर नवीन योजनेची आणि नवीन वेबसाईटची माहिती आपण आपल्या चॅनलवर देणार आहे. तर सर्वांनी आपल्यासोबत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.